नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. शारदीय नवरात्र उत्सव सुरू होऊन आज अष्टमी आहे. तर सगळ्यांच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न की अष्टमी, नवमी की दसरा या तिन्हीपैकी कोणत्या दिवशी घट उठवायचे आहेत. कारण या दिवशीची नवरात्र ही 10 दिवसाची नसून 11 दिवसांची आहे. तर आपलं धर्मशास्त्र काय सांगतं, शास्त्रानुसार घट कधी उठवावे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. काही ठिकाणी घट हे अष्टमीला उठवले जातात तर काही ठिकाणी नवमीला उठवले जातात. काही ठिकाणी अशी प्रथा आहे की दसऱ्या दिवशी आपण घट उठवतो. पण खरं तर आपल्या शास्त्रात काय सांगितलेलं आहे, अष्टमीच्या दिवशी सगळीकडं हवन केलं जातं. ज्या दिवशी आपण होम करत असतो त्या होमामध्ये आपण पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत असतो. आणि काही लोकांचं हे असं म्हणणं असतं की ज्यावेळी आपण पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण करतो त्यावेळी देवीचे उपवास सुटतात. पण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की उपवास ही गोष्ट फक्त माणसांमध्ये म्हणजे मनुष्यामध्ये आहे. कुठल्याही देवाचे कधीही उपवास नसतात. तुम्ही 3.5 शक्तिपीठांमध्ये वरती जरी गेलात तरी महालक्ष्मी, रेणुका माता अशी जी आपली महत्त्वाची 3.5 शक्तिपीठं आहेत त्या ठिकाणी दररोज देवीला पुरणपोळीचा, भाजी चपातीचा नैवेद्य दाखवला जातो. कारण देवीचे उपास कधीही नसतात. त्यामुळं आपण असं अजिबात समजायचं नाही की पुरणपोळीचा नैवेद्य आपण होमामध्ये अर्पण केला म्हणजे देवीचा उपवास सुटला. अष्टमीला उपवास सोडणं हे कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे. खरं तर नवरात्र ही 9 दिवसांची असते. नवरात्रीमध्ये 9 या आकड्याला खूप महत्त्व आहे. 9 दिवस, 9 माळा, तुम्ही बघत असाल 9 रंग, हे सगळं आपण कशासाठी करतो, तर 9 दिवस हा उपवास घडायलाच हवा. त्यामुळं जर तुमच्या इकडं अष्टमीला उपवास सोडत असतील तर ती गोष्ट चुकीची आहे. या वेळपासून तरी तुम्ही अष्टमीला उपवास सोडू नका. काही ठिकाणी दसऱ्या दिवशी उपवास सोडले जातात. दसऱ्या दिवशी 10वा दिवस असतो आणि आपण आपल्या कॅलेंडरमध्ये जरी आपल्याकडं पंचांग नसेल तरी आपल्या कॅलेंडरमध्ये जरी बघितलं तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये, तर त्याच्यामध्ये 10व्या दिवशी लिहिलेलं असतं शस्त्रपूजा किंवा दसरा असं लिहिलेलं असतं. म्हणजे तो 10वा दिवस येतो. मग 10व्या दिवशी उपवास सोडणं हे योग्य आहे का? तर नाही. 10व्या दिवशीही उपवास सोडायचे नसतात. तर हे घटस्थापनेचे उपवास आहेत ते नवमीला, महानवमीला सोडायचे असतात. आत्ता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घट कधी उठवायचे. तर तुम्ही तुमचं कॅलेंडर बघितलं तर त्याच्यामध्ये आज ज्योतिर्लिंग जागर आहे. म्हणजे आज आपल्या इकडं कन्यापूजन केलं जातं आणि उद्याचा दिवस बघाल तर 30 सप्टेंबरला महालक्ष्मी जागर आहे. ज्या दिवशी महालक्ष्मी जागर असतो त्या दिवशी आमच्या इकडे दही, धपाटी, उसळ याचा नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो. देवीलाच नाही तर तुमचे गावदेव असतील, तुमच्या गावात जितक्याही देव्या असतील, जी तुमची ग्रामदैवता असेल त्या सगळ्यांना उद्या धपाट्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि परवा दिवशी म्हणजे 1 तारखेला ज्या दिवशी महानवमी आहे त्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे. ज्या दिवशी महालक्ष्मी जागर आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी महानवमी आहे. मी पुन्हा एकदा सांगते, त्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे. त्या दिवशी सकाळी पुरणपोळ्याचा नैवेद्य करायचा, तो घटाला दाखवायचा. त्याच्यानंतर आपण जे देवीला ठेवलेलं धपाटी असतात त्याचं उष्टावळं म्हणून खाऊन आपण पुरणपोळीवरती उपवास सोडू शकतो. नाहीतर तुमच्या घरी जे काही जेवण केलेलं असेल ते खाऊन आपण उपवास सोडू शकतो. पण उपवास हा महानवमीलाच सुटला पाहिजे. दसऱ्या दिवशी किंवा अष्टमीला उपवास सोडणं हे चुकीचं आहे. हे कुठल्याही शास्त्रात नाही आहे. 9 दिवसाची नवरात्री, 9 दिवस हा उपवास घडायलाच हवा. तुम्ही कॅलेंडरमध्ये बघा, ज्या दिवशी महानवमी आहे तिथं महानवमी उपवास असं लिहिलेलं आहे. म्हणजे त्या दिवशीचा उपवास घडून त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता. त्यामुळं या दिवशी नवरात्री 11 दिवसांची आहे म्हणून कन्फ्यूज व्हायचं काहीही कारण नाही. तुम्हाला मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.